महायुतीला मोठा झटका बसलेला आहे, कारण राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर हे महायुतीच्या बाहेर पडलेत। महादेव जानकर महायुतीमध्ये अनेक दिवसांपासून नाराज होते। आमदारकीची टर्म पुन्हा न मिळाल्यामुळे महादेव जानकर हे नाराज होते। महादेव जानकर विधानसभा निवडणूक हे स्वबळावर लढणार अशी माहिती मिळते। आजच्या महायुतीच्या पत्रकार परिषदेला सुद्धा महादेव जानकर हे अनुपस्थित होते। मोठा झटका हा महायुतीला म्हणावा लागेल। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। खरं तर अनेक दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि आता विधानसभा निवडणूक महादेव जानकर हे स्वबळावर लढणार अशी माहिती मिळते। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर हे महायुतीच्या बाहेर पडले। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, हा महायुतीला मोठा झटका म्हणावा लागेल। निश्चित महायुतीला एक झटका म्हणावा लागेल। महादेव जानकर, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी तिघही एकत्र महायुतीमध्ये आले होते। यांच्यासोबत विनायक नेते होते। महादेव जानकर यांना धनगर समाजाचं नेतृत्व करणारा एक नेता म्हणून महायुतीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आलं होतं आणि त्या बाबतीत त्याच्यानंतर त्यांना मंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद, आमदारकी सर्व देण्यात आलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर नाराज आहेत अशी शक्यता निर्माण झाली होती। आजच्या महायुतीच्या तुम्हाला मी थोडंसं थांबवते आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः महादेव जानकर आहेत। महादेवजी, खरं तर हा मोठा निर्णय तुमच्याकडून घेण्यात आलेला आहे। काय नेमकी कारणं होती महायुतीतून बाहेर पडण्याची? काही नाही, राष्ट्रीय समाज पक्ष हा मोठा पक्ष झाला पाहिजे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व कार्यकारिणीने आमच्या ठरवलं आहे की 288 जागा लढवायच्या ही आमचं फायनल राष्ट्रीय समाज पक्षाने निर्णय घेतलेला आहे। महादेवजी, अशी माहिती मिळते की तुम्ही विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहेत। कशा प्रकारे तयारी तुमच्याकडून केली जाईल? हो, आम्ही स्वतंत्र लढणार आहे। आम्ही 288 चाचपणी गेली 4 महिन्यापासून चालू झालेली आहे। त्यामुळं आमचं काही ठिकाणी आम्हाला मतदान चांगलं पडेल, काही ठिकाणी विजय होतील आमचे उमेदवार, आणि त्या दृष्टीने आमचा राष्ट्रीय समाज पक्ष कसा रेकग्नाइज पार्टी होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे। हो महादेवजी, तुमची नाराजीची नेमकी कारण काय आहे? तुम्ही काही अपेक्षा केली बिलकुल नाराजी, आम्ही होती? भाजपवर नाराज नाही, काँग्रेसवर नाराज नाही। आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे। नाराजीचा प्रश्न नाही। हो, नक्कीच महादेवजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर या माहितीसाठी। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय आणि महायुतीला हा मोठा झटका खरं तर म्हणावा लागेल। राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर हे महायुतीच्या बाहेर पडल्याची बातमी सध्या समोर येते। खरं तर अनेक दिवसांपासून ते महायुतीमध्ये नाराज होते आणि आमदारकीची टर्म पुन्हा न मिळाल्यामुळे महादेव जानकर हे नाराज असल्याची चर्चा होती आणि महादेव जानकर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार अशी माहिती सध्या समोर येते। स्वतः त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडे जाऊयात। पंकज, हा मोठा झटका महायुतीला म्हणावा लागेल। खरं तर अनेक दिवसांपासून ते महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा होती आणि आजची जी महायुतीची पत्रकार परिषद पार पडली त्या बैठकीला सुद्धा ते अनुपस्थित होते। आजच्या पत्रकार परिषदेला ते अनुपस्थित होते। गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांची विधान परिषदेची टर्म जी आहे ती संपली होती। त्याच्यानंतर त्यांना विधान परिषदेत पुन्हा संधी दिली जाईल असं वाटलं होतं। मात्र त्यांच्या सोबतीने महायुतीत आलेले सदाभाऊ खोत यांना पुन्हा संधी देण्यात आली, मात्र यांना देण्यात आली नाही। त्याच्यानंतर राज्यसभेवरती त्यांना पाठवले जाईल अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र तीही संधी जी आहे ती हुकली आणि त्यामुळे महादेव जानकर यांनी स्वबळावरचा निर्णय घेतला। पूर्वी जर का आपण ते बोलले ते वाक्य नीट ऐकलं असेल तर त्यांनी म्हटलं की माझी नाराजी काँग्रेसवरही नाही आणि भाजपावरही नाही, दोन्ही पक्ष समान आहेत आमच्यासाठी, मला माझा पक्ष वाढवायचा। याचाच अर्थ वेगळी राजकीय गणित तर महादेव जानकर यांच्या डोक्यात नाही ना, हा प्रश्न इथे निर्माण होतो। मात्र जी माहिती मिळते, महादेव जानकर स्वतः जरी माध्यमांसमोर हे म्हणत असले की मी नाराज नाही, पण त्यांना न देण्यात आलेली आमदारकी आणि पुन्हा राज्यसभेवर सुद्धा न पाठवणं हे त्यांच्या नाराजीचं प्रमुख कारण आहे। महायुतीत मित्र पक्षांना सातत्यानं डावललं जातं। याबाबतची चर्चा सुरू होती। महादेव जानकर यांनी अनेक वेळा ते बोलून सुद्धा दाखवलेलं आहे। तो आपल्याला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार। नक्कीच पंकज, महायुतीच्या नेत्यांकडून या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।